कॉल येऊ शकतो. माझा नवरा आहे ना, तुम्हाला कॉल करेल. कॉल आला तर मला द्याल ना? नो ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे, प्रतिमा म्हणत आहे मला एक वेगळाच प्रश्न पडला आहे. आता रविराज प्रतिमाला म्हणतो, कुठला प्रश्न पडला आहे तुला प्रतिमा? आपल्या समोर जी बबली लोखंडे तन्वी म्हणून वावरत होती ना, ती खरी तन्वी नव्हती. पण त्या रात्रीच्या भयानक अपघातानंतर आपल्या तन्वीचं काय झालं असेल, कुठे गेली असेल ती त्या रात्री, आता कुठे असेल ती? आता सगळे सुभेदार विचार करू लागतात की खरी तन्वी कुठे गेली असेल, आणि सायली देखील तिच्या मनामध्ये विचार करू लागते. बरं झालं प्रतिमा आत्या, तुम्हीच हा विषय काढला, मला पण हाच प्रश्न पडत होता. अश्विन सायलीला म्हणत आहे, वहिनी पूर्ण आजी तुला तन्वी समजत आहे. जोपर्यंत पूर्ण आजी ठीक होत नाही तोपर्यंत आपल्याला हे नाटक असंच कंटिन्यू करावं लागेल. इकडे पूर्ण आजी एक कविता म्हणते आणि पूर्ण आजी ती कविता अर्धवट म्हणते आणि राहिलेली कविता सायली पूर्ण करते. आता सायली कवितेच्या काही ओळीच्या चुका म्हणते. पूर्ण आजी म्हणते, बघ तन्वी, तू आज पण कविता चुकीचीच म्हणते, जशी तू लहानपणी म्हणत होतीस. आता सायलीला देखील आठवतं की आश्रमामध्ये असताना मधुभाऊने ही कविता म्हणल्यावर ती तेथे पण तिने कविताची चुकीच केली होती. सायलीने कविता चुकीची म्हणले मुळे सगळ्यांना आश्चर्य वाटलं आहे. आता आणखीन पुरावे पूर्ण आजी देखील देईल का? पूर्ण आजीमुळे सायली हीच खरी तन्वी आहे सिद्ध होईल का? अर्जुनला सायलीच्या तळपायावरची तुळशीची पत्राची खूण दिसणार